विविध प्रकारचं कसदार लेखन करणाऱ्या साहित्यिकांची एक मोठी परंपरा आहे. कथा, कादंबरी, ललितलेख, व्यक्तिचित्रण, नाटक, कविता, बालवाङ्मय या सर्व साहित्य लेण्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणारे प्रतिभासंपन्न लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक. रत्नागिरी जिल्ह्यातलं पूर्वीच्या देवगड मधलं करूळ हे त्यांचं गाव. वयाच्या 4थ्या वर्षीच पितृछत्र हरपले. पुढे समजू उमजू लागण्याच्या वयात आईचाही आधार गेला. मात्र शालेय जीवनातच साने गुरुजींच्या भेटीमुळे त्यांच्या बालमनावर झालेल्या संस्कारांनी त्यांची आयुष्यभर साथ केली. वयाच्या 12व्या वर्षी बालसन्मित्र या पाक्षिकात त्यांची पहिली कविता छापून आली. पुढे 18व्या वर्षी रत्नाकर साप्ताहिकात कृष्णाची राधा ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि तिथूनच मधुभाईंच्या लेखनाचा हुरूप वाढला. शांतिदूत, वसुधा कथासृष्टीमधून त्यांचं लिखाण प्रसिद्ध होत गेलं. 1955च्या दिवाळी अंकात त्यांची पहिली कादंबरी पैंजण प्रकाशित झाली. व्यंकटेश माडगूळकरांचं माणदेशी माणसे या पुस्तकापासून प्रेरणा घेत मधुभाईंनी मालवणी मुलखातली माणसं या नावानं दर 15 एक अशा 25 व्यक्तिचित्रणात्मक कथा लिहिल्या. पुलंच्या वाचनात ही व्यक्तिचित्रण आली. पुलंनी कौतुक तर केलंच, पण आकाशवाणीसाठी मधुभाईंकडून श्रुतिकाही लिहून घेतल्या. पुढे या भाईंनीच अर्थात पुलंनी दुसऱ्या भाईच्या अर्थात मधुभाईंच्या पहिल्या पुस्तकासाठी नाव सुचवलं कोकणी ग वस्ती आणि त्यासाठी त्यांनी प्रस्तावनाही लिहून दिली. सातत्य आणि वैविध्य हा मधुभाईंच्या लिखाणाचा स्थायी भाव आहे. त्यांचा पारद हा केवळ शिकार कथांचा संग्रह आहे. जयंतराव टिळकांची त्याला प्रस्तावना आहे. 1963 साली तोरण या कथा संग्रहासाठी मधुभाईंना पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर 1969 साली तहान या संग्रहासाठी आणि पुढे 1970 साली मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या जीवनाचा अनुभव मांडणाऱ्या माहींची खाडी या कादंबरीला राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला. या कादंबरीचा हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांमध्येही अनुवाद झाला. मधुभाईंच्या एकूण 6 साहित्य कृतींना राज्य वाङ्मय पुरस्काराचा मान मिळाला आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच प्रशासकीय क्षेत्रातही त्यांची मोठी कारकीर्द आहे. 1966 साली मधु मंगेश कर्णिक यांची गोवा शासनाचे प्रकाशन अधिकारी या प्रथम राजपत्रित पदावर नेमणूक झाली. 1969 साली महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे प्रेस सेक्रेटरी म्हणून ते सरकारी सेवेत रुजू झाले. महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्नावर फिल्म डिव्हिजनच्या सहकार्यानं त्यांनी अनुभूतपट देखील निर्माण केला. लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक म्हणून कार्य करताना आलेल्या अनुभवांवर आधारित 100 प्रकल्प अहवाल तसंच मार्गदर्शन पुस्तिकेचा लाभ अनेक उद्योजकांना झाला. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात पहिल्या स्थानावर असलेल्या सारस्वत बँकेनं संचालकपदी त्यांची नियुक्ती केली. मधुभाईंनी पुढाकार घेऊन वनराई वाढवण्यासाठी नाथ पै वनराई ट्रस्टची स्थापना केली. स्वतःची 11 एकर जमीन ट्रस्टला दिली. नाथ पै ज्ञानप्रबोधिनी शाळा काढली. आज बहुजन आणि दलित वर्गातली 400 मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. करूळ इथं त्यांनी ग्रंथालय उभारले. आज मिती 16,000 पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात आहे. मधुभाईंच्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन 1990 साली रत्नागिरीत झालेल्या 64व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. साहित्य व्यवहारात कोकणालाही समान स्थान असावं या मधुभाईंच्या विचारांचीच परिणती म्हणून 24 मार्च 1991 गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. मधुभाईंच्याच प्रयत्नातून कवी केशवसुतांचं स्मारक मालगुंड इथं उभं राहिलं. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी संपादित केलेला
सांस्कृतिक महाराष्ट्र हा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे एक मौलिक ठेवा आहे. आजवर 13 कादंबऱ्या, 42 कथा संग्रह, ललित लेख संग्रह, चरित्र, कविता संग्रह, नाटकं, बालवाङ्मय यासह 77 स्वलिखित पुस्तकं, 6 संपादित ग्रंथ आणि 1 अनुवाद अशी उत्तुंग कामगिरी मधु मंगेश कर्णिक यांनी केली आहे. या प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल राज्य शासनाचा सर्वोच्च मानाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. 2002 साली भारत सरकारने साहित्य आणि सामाजिक सेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. आज वयाच्या 90ीतही मधुबाईंचा उत्साह पाहता वयाआधीच पुस्तकांची 100 ते पूर्ण करतील यात शंकाच नाही. साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या या कृतार्थ आयुष्याला आमचे शतशः नमन.